नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय विमानतळामध्ये जी काही 490 पदांची भरती निघाली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जाहिरात आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये 490 पदांची ही भरती असणार आहे. आता यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर टोटल 490 पदांची भरती असणार आहे. आता यामध्ये आपण पद व त्याचा तपशील बघूया. त्यामध्ये पहिल्या पदाचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. आता याची पदसंख्या जर बघितली तर याची एकूण 3 पदं भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे सिव्हिलमध्ये असणार आहे. याचे एकूण 90 पदं हे भरण्यात येणार आहे. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये तिसरं पद असणार ते इलेक्ट्रिकलमध्ये. याचे एकूण 106 पदं भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आता याची एकूण 278 पदांची ही भरती होणार आहे. त्यानंतर 5 नंबरचं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे IT मध्ये असणार आहे आणि याची एकूण 13 पदं भरण्यात येणार आहे. आणि टोटल जर बघितलं तर 490 पदांची ही भरती असणार आहे. आता यासाठी जर शैक्षणिक पात्रता जर बघितली तर पद क्रमांक 1 साठी आर्किटेक्चरमध्ये तुमची इंजिनिअरिंग पदवी झालेली असावी आणि त्यानंतर तुम्ही गेट 2024 ही पास असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 2 साठी BE किंवा BTech सिव्हिलमध्ये तुमची पदवी धारण केलेली असावी आणि तुमची 2024 गेट परीक्षा ही पास झालेली असावी. त्यानंतर पद क्रमांक 3 साठी पण BE किंवा BTech इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणं आवश्यक आहे, इलेक्ट्रिकलमध्ये असणं आवश्यक आहे आणि गेट 2024 हे पास झालेला आवश्यक असणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 4 साठी BE किंवा BTech पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये असणं आवश्यक आहे आणि तुमची गेट 2024 ही पास असणं आवश्यक आहे. आणि पद क्रमांक 5 साठी बघितलं तर BE किंवा BTech कम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये IT किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा MCA आणि गेट 2024 हे पास असणं आवश्यक असणार आहे. अशा प्रकारे ही या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. आता या पदांसाठी वयाची अट जर बघितली तर 1 मे 2024 रोजी 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अदर कॅटेगरीसाठी SC/ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे आणि OBC साठी 3 वर्ष ही सूट असणार आहे. म्हणजेच SC/ST साठी जर बघितलं तर 30 वर्ष आणि OBC साठी 30 वर्ष ही वयाची अट असणार आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. त्यानंतर या पदासाठी काय एक्झाम फी असणार आहे तर जनरल आणि OBC साठी 300 रुपये फी असणार आहे आणि SC/ST PWD आणि महिलांसाठी फी नसणार आहे. आणि त्यानंतर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.